ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग पहिला. ओव्या आहेत 226 ते 229 आणि गीतेचा श्लोक आहे 38. श्लोक 31 ते 37 पर्यंत स्वधर्माचे विवेचन करून 38व्या श्लोकापासून श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या विवेचनास प्रारंभ केला आहे. 38 ते 51 श्लोकांपर्यंत भगवंतांनी कर्मयोगाची जणू चतुर्दश सूत्रीत सांगितलेली आहेत. श्लोक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख दुःख, लाभ अलाभ, जय अपजय ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो. मनाने असे झाले असता तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझे. सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतित बसू नये. आपण या उचिता स्वधर्माते रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करून टाकावा. ऐसिया मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही. म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस हे योग्य आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन स्वजनवधाच्या पापाच्या भीतीने धनुष्यबाण टाकून उद्विग्न होऊन बसला होता. त्याचा शोक किती मूलग्राही आहे याची प्रथम श्रीकृष्णांना कल्पना आली नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायात प्रथम ते त्याला डिवचण्यासाठी थोडेसे रागावून क्लिबासारखा काय करतोस असं मर्मभेदी शब्द बोलले. नंतर अर्जुनाने क्षात्र धर्मश्रेष्ठ की नीती धर्मश्रेष्ठ अशी आपली शंका भगवंतांना विचारली. तेव्हा भगवंतांच्या लक्षात आलं की अर्जुन खरोखरच पेचात सापडलेला आहे. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला योग्य तो उपदेश करायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी 11 ते 30 या 20 श्लोकांमध्ये सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याचे अमरत्व, देहाचे विनाशित्व, पुनर्जन्म वगैरे मुद्दे स्पष्ट केले. त्याचे कारण इतकंच होतं की त्याचा स्वजनांच्या मृत्यूमुळे होणारा शोक दूर व्हावा. नंतर 31 ते 37 श्लोकात त्यांनी त्याला कर्तव्याचा उपदेश करायला सुरुवात केली. लढावे की लढू नये तर लढावं, कारण स्वधर्माप्रमाणे क्षात्र धर्माचे आचरण करणे केव्हाही हितकरच आहे. उलट क्षात्र धर्माचे पालन केले नाही तरच पाप लागेल असा उपदेश केला. सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे देह मर्त्य आहे, तो आज ना उद्या जाणारच आहे. म्हणून मेलेल्याचा शोक करू नये व स्वधर्माप्रमाणे युद्ध हे कर्तव्य कर्म आहे असे या विवेचनाने स्पष्ट झाले. तरी लढाईत होणाऱ्या हत्येचे पाप कर्त्यास लागते का या अर्जुनाच्या प्रश्नाचे बाकी राहिलेले उत्तर देण्यासाठी भगवंतांनी कर्मयोगाचं विवेचन सुरू केलेलं आहे. श्लोक 38 ते 51 पर्यंत जणू काही श्रीकृष्णाने कर्मयोगाची चतुर्दश सूत्रीत सांगितलेली आहेत. त्यातील पहिल्या सूत्राला येथून सुरुवात झालेली आहे. सूत्र पहिलं असं दिसतंय की सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान मानून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. कोणतेही कर्म सुख दुःख समान मानून म्हणजे निष्कामतेने समत्व बुद्धीने करावे असे या पहिल्या सूत्रात कर्मयोगाचं लक्षण सांगितलेलं आहे. मनुष्य मन, बुद्धी व शरीर या 3 स्तरांवर आपले जीवन जगत असतो. या तिघांच्या साहाय्याने अनुभव प्राप्त करत असतो. या 3 स्तरावर प्राप्त होणाऱ्या अनुभवांचा समावेश श्रीकृष्णाने वरील श्लोकात केलेला आहे. सुखदुःखाचा अनुभव मन घेत असतं, लाभ आणि हानी या बुद्धीच्या कल्पना आहेत, तर जय आणि पराजय हे शारीरिक स्तरावर मनुष्य अनुभवत असतो. अशा प्रकारच्या विषम परिस्थितीला मनुष्याला सदैव तोंड द्यावं लागत असतं. सर्व काळी आपल्याला अनुकूल परिस्थिती असेलच असं नाही, प्रतिकूल परिस्थितीलाही तोंड द्यावं लागतं. अशा वेळी मनाचं संतुलन राखणं जरुरीचं असतं. रामकृष्ण उदाहरण देत असत की एक मनुष्य समुद्रावर स्नानासाठी गेला आणि तेथेच बसून राहिला. एकानं त्याला त्याबद्दल विचारलं
तेव्हा त्याने सांगितले की या समुद्रातल्या लाटा थांबल्या की मी त्यात स्नान करणार आहे. आता हा त्याचा विचार किती वेगळापणाचा होता. समुद्रातल्या लाटा उठण्याचे थांबणे शक्य नाही व त्याला स्नान घडणे शक्य नाही. लाटा उठत असतानाच त्यात स्नान करायला हवं. आता समुद्रात लाटा उठत असताना स्नान करण्याची कला त्याला हस्तगत करावी लागेल. कोणत्या लाटेवर स्वार व्हायचे आणि कोणत्या लाटेपुढे नमते घ्यायचे हे कळले की समुद्र स्नान अशक्य नाही. संसार सागराचेही तसेच आहे. येथे येणाऱ्या संकटांना व येणाऱ्या आनंददायी गोष्टींना तोंड कसं द्यायचं ही गोष्ट कळली तर संसार सागर तरून जाणं शक्य आहे. तीच गोष्ट भगवंत अर्जुनाला कर्मयोगाच्या उपदेशात शिकवत आहेत. या उपदेशातले मुख्य सूत्र आहे मानसिक पातळीवर होणारे सुख दुःख आणि बौद्धिक पातळीवर अनुभवास येणारे लाभहानी आणि शारीरिक पातळीवर भोगायला लागणारे जय पराजय या सर्व बाबतीत समवृत्ती ठेवली पाहिजे. स्वधर्माचरण तारून नेणाऱ्या नावेप्रमाणे आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी स्वधर्माचरणही करताना मनाची वृत्ती कशी असावी. विषय सुखाच्या कामनेने स्वधर्माचरण केले तर कामनांची पूर्ती होईल, पण हे कर्म करणे माझे कर्तव्य आहे अशा भावनेने कोणत्याही लाभहानीचा विचार मनात न ठेवता म्हणजेच निष्कामतेने व समत्व बुद्धीने कर्म केले तर तेच कर्म मोक्षाला कारणीभूत होते. मनाला जे अनुकूल वाटते ते सुख व जे प्रतिकूल वाटते ते दुःख अशी सुख दुःखाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे सुख किंवा दुःख हे मनाच्या वाटण्यावर अवलंबून आहे. बरं, आज ज्या गोष्टी मनाला सुख देणाऱ्या आहेत असं वाटतं उद्या त्याच गोष्टी दुःखाचंही कारणीभूत होतात. म्हणजे सुख हे बाह्य विषयावर अवलंबून नाही तर ते मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. विषयोपभोग काले मन विषम होते. सुख दुःखाचे विषम भाव मनात उत्पन्न होत असतात. जेव्हा असे विषम भाव उत्पन्न होणार नाहीत तेव्हा मन सम होईल. समबुद्धी कशाला म्हणायचं ते स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की सुखांना हुरळून जाऊ नये, दुःखांना ढेपाळून जाऊ नये व लाभहानी मनात धरू नये. म्हणजे कोणत्याही कर्माच्या फलाकडे दृष्टी ठेवू नये. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानं विचारलं होतं की आम्ही जिंकू की ते जिंकतील, यापैकी कोणता पक्ष श्रेष्ठ आहे. त्याला ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांनी उत्तर दिले आहे की हे आधीची काही पुढील चिंता वेना. या युद्धात जय मिळेल की हा देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टींचा विचार आधीच मनात करत बसू नये. आता स्वधर्माने हे युद्ध प्राप्त झालेले आहे तर ते करावे व जो प्रसंग येईल त्याला मुकाट्याने तोंड द्यावे. म्हणून अशा तयारीने ही मनातील भ्रांती दूर करून लढावे हेच श्रेयस्कर. पुढचा श्लोक आहे एषा ते विहिता सांख्ये. ही सांख्य बुद्धी तुला सांगितली तर कर्मयोगातील बुद्धी सांगतो. त्यामुळे 39व्या श्लोकापासून कर्मयोग सुरू झाला असं टीकाकार मानतात. त्यामुळे वरील 38वा श्लोक हा सांख्य योगातला मानायचा की कर्मयोगातला मानायचा याविषयी टीकाकारांच्या मध्ये मतभेद आहेत. परंतु सुख दुःख समान मानून युद्ध कर असं सांगितले असल्यामुळे या श्लोकापासून कर्मयोगाच्या विवेचनाला प्रारंभ झालेला आहे असं दिसून येतं. या श्लोकात समबुद्धीने कर्म करणे हे कर्मयोगाचे लक्षण सांगितले व त्याने पापही लागणार नाही असे भगवंतांनी त्याचे फलही सांगितलं. आता कर्मयोगाची पुढील सूत्ररूप मांडणी उद्या पाहू.